नमस्कार मित्रांनो, आज आपण आणखीन एक नीटचा क्वेश्चन पाहणार आहोत. काल एक आपण बघितलेला आहे. आणखीन एक 2025 माझ्याकडे एक क्वेश्चन सेट आहे 46 नंबरचा. ओके, हा आपल्याला नीटचा या 2025चा क्वेश्चन. सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे किंवा सगळीकडे चर्चा आहे की पेपर फार अवघड होता, पण मला वाटतं बायोलॉजीचा पेपर अवघड नव्हता. हा, तुलनेनं फिजिक्स केमिस्ट्री नक्कीच अवघड होता, परंतु बायोलॉजी हा प्युअर एनसीईआरटी रिलेटेड प्रश्न आले होते. त्यामध्ये मी तुम्हाला काही जेथून प्रश्न आले, ज्या प्रश्नाचं स्वरूप काय आणि पेज नंबर काय आणि त्याचा कसा अभ्यास केला जातो, या तिन्ही क्वेश्चन आपण समजून घेणार. एक बोर्डावरती मी क्वेश्चन लिहिला, आपल्याकडे नक्कीच छोटा बोर्ड आहे, तर त्याचा आपण एक उपयोग करून या डिस्कस करू क्वेश्चन बद्दल. तर क्वेश्चन नंबर 169 आपल्या 46 कोड मधला 169 नंबरचा क्वेश्चन आहे. मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना हा सेट आला असेल. 45, 46, 47 तीन सेट होते, यावेळी कुठला तरी सेट तुम्हाला आला असेल आणि नाही आला तरी क्वेश्चन क्रमांक मागे पुढे असू शकतो. पण या सेट मधला जो 169 क्वेश्चन नंबर होता, हा क्वेश्चन काय होता पहा. गिवन बिलो आर टू स्टेटमेंट्स. ओके, आपल्याला दोन स्टेटमेंट या ठिकाणी दिले, पेपरमध्ये पण दिले, बोर्डावरती तुम्हाला क्लिअर कळेल न कळेल पण माझा तुम्हाला साऊंड लक्षात येईल जाईल. तर स्टेटमेंट फर्स्ट, इन अ फ्लोरल फॉर्म्युला ऍक्टिनोमॉर्फिक. दिस सिम्बॉल इज स्टँड फॉर ऍक्टिनोमॉर्फिक. पण या ठिकाणी काय केलं मित्रांनो, झायगोमॉर्फिक केलं, म्हणजे स्टेटमेंट इथंच रॉंग झालं. पण तरी पुढे जाऊन नेचर ऑफ द फ्लावर, म्हणजे स्टेटमेंट इथपर्यंत कसं फॉल्स. आपल्याला काय चूज करायचं होतं, ट्रू. मग हा बा द ऑफ द फ्लावर अँड जी अंडरलाईन, जी बिलो अंडरलाईन स्टँड फॉर इन्फिरियर ओरी. इथून सुद्धा स्टेटमेंट रॉंग. का? जी अंडरलाईन जी ओरी आहे ती सुपेरियर ओरी आहे, नॉट इन्फिरियर. म्हणजे स्टेटमेंट फर्स्ट इज टोटल फॉल्स. या स्टेटमेंटचे दोन पार्ट केले होते, दोन्ही पार्ट कसे आहेत, चुकीचे आहेत. म्हणजे स्टेटमेंट फर्स्ट केलं आहे. सेकंड पहा, इन अ, इथून स्टार्ट होत्या, इन अ फ्लावर फॉर्म्युला परत ऍक्टिनोमॉर्फिक सिम्बॉल स्टँड फॉर ऍक्टिनोमॉर्फिक. यस, स्टेटमेंट इज करेक्ट. हाफ पार्ट. सेकंड पार्ट, नेचर ऑफ द फ्लावर अँड सेकंड पार्ट इथून स्टार्ट झाला आहे, जी यानी जी अंडरलाइन बिलो स्टैंड फॉर सुपीरियर ओरी. सेकंड पार्ट इज राइट, यानी फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट बोथ पार्ट आर करेक्ट. दोन्ही पार्ट कसे आहेत, सेकंड स्टेटमेंटचे करेक्ट आहे. याचा अर्थ हा होतो की पहिलं स्टेटमेंट हे टोटल चुकीचं आहे आणि सेकंड स्टेटमेंट हे अगदी बरोबर आहे. म्हणजे मग आपल्याकडे पर्याय काय होते, फर्स्ट ऑप्शन बोथ स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड आर इनकरेक्ट. दोन्ही तर स्टेटमेंट आपले इनकरेक्ट नाही आहे, म्हणजे पहिला पर्याय आपल्यासाठी नाही आहे. सेकंड ऑप्शन होता स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट. इथं बघा, स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट बट स्टेटमेंट सेकंड इज इनकरेक्ट. स्टेटमेंट फॉल्स, कारण आपलं फर्स्ट स्टेटमेंट चुकीचं आहे. थर्ड ऑप्शन, स्टेटमेंट फर्स्ट इज इनकरेक्ट, यस, बट स्टेटमेंट सेकंड इज करेक्ट. दिस ऑप्शन इज करेक्ट. कारण बरोबर आहे, आपण आता डिस्कस केलं की फर्स्ट ऑप्शन इज रॉंग, सेकंड करेक्ट, बट स्टेटमेंट फर्स्ट इज इनकरेक्ट, सेकंड करेक्ट. बोथ स्टेटमेंट आर करेक्ट, दिस स्टेटमेंट फॉल्स. हे अशा पद्धतीने आपला क्वेश्चन चूज करायचा होता. मी तुम्हाला आता या क्वेश्चनच्या नंतर पुढच्या काही गोष्टी सांगताय. आता आपण थोडं डिस्कस करू की हे सिम्बॉल कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने विचारले गेले. हा क्वेश्चन खूप इझी होता मित्रांनो. तुम्ही चांगल्या पद्धतीनं या 2026 मध्ये जे जे विद्यार्थी नीटची तयारी करत आहेत, ज्यांना एक्झाम द्यायची आहे, त्या विद्यार्थ्यांनी ह्या बाबी लक्षात घ्या. आता आपण काही याच्याबद्दल डिस्कस करू की फ्लोरल फॉर्म्युला काय असतो. फ्लोरल फॉर्म्युला, ओके, कुठल्याही क्लासची गरज नाही तुम्हाला यासाठी. तुम्ही जर एनसीईआरटी प्रॉपर अभ्यास केला तर क्लास सुद्धा लावण्याची गरज नाही. आणि कितीतरी मुलांनी क्लास लावून सुद्धा हा प्रश्न चूक करून आलेत. मोठे ब्रँडेड क्लास लावून सुद्धा हे क्वेश्चन रॉंग झालेले आहेत विद्यार्थ्यांचे. कारण विद्यार्थी आमच्याशी संवाद साधतात, भेटतात, बोलतात, तेव्हा ते कबूलही करतात, प्रामाणिक असतात विद्यार्थी. कारण दुर्लक्ष. पण एक फ्लोरल फॉर्म्युला मध्ये स्पष्ट आहे, जेव्हा तुम्हाला जी हा वर्ड येतो आणि बिलो अंडरलाईन हे असते सुपेरियर ओव्हरी. सुपेरियर ओव्हरी, अंडरस्टँड, सुपेरियर ओव्हरी.
बघा जीच्या बिलो पार्ट सुपेरियोरी, जी अंडरलाईनला अबॉव अंडरलाईन आहे, जीच्या वरती अंडरलाईन आहे, ही असते तुमची इन्फेरियर ओरी, इन्फेरियर ओरी. ओके. त्यानंतर ही एक सर्कल असते, सर्कलवर असा एक एरो शो केला जातो. हे जे सिम्बॉल असते फ्लोरल फॉर्म्युलामध्ये तुम्हाला हा सिम्बॉल दिसून येईल, हा असतो मेल पार्ट. ओके. हा मेल पार्ट साठी शो केला जातो. तिथं जसं आता आपला फॉर्म्युला असतो त्या फॉर्म्युलामध्ये आपण बोलत नाही, तिथं मेल पार्ट. त्यानंतर हा एक सर्कल आणि खाली प्लस शो केलं जातं, हे फिमेल पार्ट असतं, फिमेल पार्ट, फिमेल पार्ट. ओके. त्या फ्लावरचं. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक दिलं जातं, जे आता आपल्या एक्झामला विचारलं गेलं, हे सर्कल आणि मध्ये प्लस असते मित्रांनो, हे असते सिम्बॉल तुमचा ऍक्टिनोमॉर्फिक. ऍक्टिनोमॉर्फिक. बघा ऍक्टिनोमॉर्फिकला रिलेटेड वर्ड आहे म्हणजे रॅडियल सिमेट्री. हे काय आहे? सिमेट्री आहे ना. देर आर 3 टाइप ऑफ सिमेट्री, ऍक्टिनोमॉर्फिक सिमेट्री, झायगोमॉर्फिक सिमेट्री अँड असिमेट्रिकल सिमेट्री. देर आर 3 सिमेट्री प्रेझेंट. तर फर्स्ट सिमेट्री ऍक्टिनो जे प्रश्नामध्ये होतं आणि आपल्याला काय शो केलं क्वेश्चननी, हे सिम्बॉल शो करून पुढे काय लिहिलं, झायगोमॉर्फिक सिमेट्री लिहिलं. म्हणजे स्टेटमेंट रॉंग झालं की नाही? तिथंच रॉंग झालं. जर ज्या विद्यार्थ्याला हे सिम्बॉल माहिती आहे ते विद्यार्थी कन्फर्म त्याला रॉंग केलं असतं, कारण याच्या समोर काय असायला पाहिजे, स्टँड फॉर ऍक्टिनोमॉर्फिक पाहिजे, पण आपल्या क्वेश्चन मध्ये काय स्टँड फॉर झायगोमॉर्फिक आहे, स्टेटमेंट रॉंग. त्यानंतर झायगोमॉर्फिक काय पर्सेंटेज सिम्बॉल आहे, हे आहे झायगोमॉर्फिक सिम्बॉल पर्सेंटेज. हे आपल्या स्टेटमेंट होतं का? अजिबात नव्हतं झायगोमॉर्फिक. म्हणजे हे स्टेटमेंट साठी पर्सेंटेज म्हणजे की झायगोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक बायलॅटरल सिमेट्री. ओके. हे झालं. त्यानंतर तुमच्या अँड्रोशियमला आपण आपल्या प्लुरल फॉर्ममध्ये काय वापरतो, ये वापरतो. अँड्रोशियम मेल पार्ट, गायनोशियम फिमेल पार्ट. गायनोशियमला नॉर्मल जी यूज केलं जातं, नॉर्मल जी, नो अंडरलाईन, ना खाले ना वर, नॉर्मल अंडरलाईन. मग कुठलीच अंडरलाईन नाही त्याला आपण काय गायनोशियम फिमेल पार्ट, अँड्रोशियम मेल पार्ट. ओके. पर्सेंटेज झायगोमॉर्फिक, सर्कल आणि मध्ये आपण त्याला हे करतो प्लस, दॅट इज कॉल्ड ऍक्टिनोमॉर्फिक. ओके. त्यानंतर तुम्हाला के कशासाठी वापरतो आपण, कॅलेक्स. ओके. के काय की कॅलेक्स साठी यूज करतो आपण, आणि सी काय कशासाठी आपण कोरोला साठी यूज करतो. ओके. आणि पी एक सिम्बॉल तुमच्या फ्लोमध्ये ते पेरियन साठी आपण यूज करतो की नाही. ओके. आकांक्षा, व्हॉट इज मीन्स पेरियन बेटा? हा पेरियन म्हणजे काय? हा एक्झाम्पल लिहिली आहे, पण कशाची कन्सेप्ट काय पेरियनची? यस. ओके. अटॅच असतात. हा कोरोला अँड कलेक्स अटॅच. आणि एनसीईआरटी ने काय दिलं, डू नॉट अटॅच. ओके. पण ते अटॅच असतात दोन्ही, हे तुमच्यासाठी हे सिम्बॉल. मग एवढे सिम्बॉल तुम्हाला तुमच्या प्रश्नामध्ये होते. म्हणजे हा क्वेश्चन 2025च्या एक्झाम मध्ये विचारला, याचा अर्थ नेक्स्ट इयरला विचारलं का डायरेक्ट क्वेश्चन विचारणार नाही. पुढच्या वर्षी काय तुम्हाला बेटा, तुम्हाला येऊ शकतो मेल पार्ट सिम्बॉल येईल किंवा फ्लोरल फॉर्म्युला येईल, पुढे काहीतरी स्टेटमेंट दिली जातील तुम्हाला. मेल बायसेक्शुअल, बायसेक्शुअल तुम्हाला सिम्बॉल सांगितलं नाही. बायसेक्शुअल काय असते मित्रांनो, इथे एक सर्कल करायचं, वर एरो शो करा, त्याला मेल, आणि याला जोडून काय करा फिमेल. म्हणजे both sex present that flower, that is called bisexual. Okay, this is important for you. 4 mark easy. ज्या विद्यार्थ्यांनी बारकाईने स्टडी केली त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला नेक्स्ट इयरला सुद्धा असे 4 मार्क मिळतील. पेज क्रमांक 1 लक्षात द्या, हे प्रश्न मी तुम्हाला डिस्कस केला आहे आपल्या एनसीईआरटी मध्ये 62, 67 आणि 68 या तिन्ही पेज वरती आपल्याला याचे एक्झाम्पल्स, ऍक्टिनोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक अँड असिमेट्रिकल सिमेट्री, हे देर आर 3 सिमेट्री प्रेझेंट आहेत, त्याचे फ्लोरल फॉर्म्युला प्रेझेंट आहेत. आणि मित्रांनो बारकाईने अभ्यास करा, तुमचे मार्क्स जाणार नाहीत. आणि हे जर केली पद्धत तरच तुम्हाला मार्क मिळतील. हा साहजिक आहे, एनसीईआरटी किंवा एनटीए तुम्हाला काय करते, परेशान करताय, कन्फ्युज करते. यासाठी वन टाइम तुम्ही काय 11 फॉर्म्युले तुम्ही लर्न करून ठेवा. ठीक आहे. धन्यवाद.